मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाळांनो, तुम्हाला माहितच आहे की आपण विज्ञान 1 चा हा जो दुसरा टॉपिक होता की पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, आणि याच्या नंतर आपण विज्ञान 1 चा पहिला भाग हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हा सक्सेसफुली काय केलेला आहे, आपण कंप्लीट केलेला आहे। आणि मला वाटतं की क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल याच्यावर आपली 3 टेस्ट झाल्या आणि त्या 3 टेस्ट नुसार चांगला प्रतिसाद तुमचं दिसलं आणि तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा पेपर सोडवलेला आहे। आणि अशाच प्रकारे पेपर तुम्ही प्रत्येक टेस्टला 10वीच्या आणि त्याचबरोबर बोर्डाला सोडवाल याची अशी अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही विज्ञान 2 ची जे आपण गेल्या कालच मला वाटतं घेतली होती ते पण अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही देत आहात, याच्याबद्दल तुमचं कौतुक। आता बघा की तुम्ही चांगल्या प्रकारे कसं सोडवत आहात की बाबा मांडणी तुमची चांगली आहे, आम्ही पेपर चेक करतो, तो जे पेपर तुमचा आहे तर तुम्हाला वाटत असेल की चेक करत नाही, पेपर चेक करतो तुम्ही कसं लिहिलेलं आहे, कशी मांडणी केलेली आहे, काही विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारत आहेत आणि हे चांगली बाब आहे आणि अशा प्रकारेच तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे। आणि आपले 2 टेस्ट ही विज्ञान 2 च्या पहिल्या प्रकरणामध्ये झालेले आहे। आता त्याच्यावर आणखी एक टेस्ट होईल आणि तो पण प्रकरण आपला टेस्टच्या बाबतीत पूर्ण होऊन जाईल, कारण प्रत्येक टॉपिकवर 3-3 टेस्ट आपली होणार आहे, 20-20 किंवा 15 मार्काची। आता 20-20 मार्काचीच होईल आणि त्याचबरोबर हा टॉपिक पण आपला पूर्ण झालेला आहे आणि त्याबरोबर त्याची टेस्ट लवकरच होईल, ती मी सांगणारच आहे, सूचना तुम्हाला मिळतील। आता त्याचनुसार आपण विज्ञान 1 मध्ये जसं दुसरा पाठ संपला की तुम्ही म्हटला होता की 1 पहिला प्रकरण टॉपिक नंबर पहिला कधी घेणार, तर हा टॉपिक नंबर आजपासून आपण चालू करणार आहोत। म्हणजे हा टॉपिक झाला की आपले विज्ञानचे पहिल्याचे 2 प्रकरण कंप्लीट होतील आणि विज्ञान 2 चं एकच होतील आणि त्यानंतर हा टॉपिक झाला तर आपण विज्ञान 2 कडे पुन्हा वळणार आहोत। म्हणजे 2 आणि 2 जरी झाले, तिमाही परीक्षा जरी लागली तुमची, तर तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही। म्हणून या बाबतीत मी तशा प्रकारे प्रत्येक वर्षी तशा प्रकारे मी घेत असतो, ठीक आहे। तर आपण काय करूया, व्हिडिओला वेळ न घालवता या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सायन्स पार्ट 1, आवर नेम ऑफ द टॉपिक इज ग्रॅव्हिटेशन। नेम ऑफ द टॉपिक इज व्हाट? ग्रॅव्हिटेशन। दिस इज द टॉपिक नंबर फर्स्ट, दिस इज द टॉपिक नंबर फर्स्ट। ग्रॅव्हिटेशन मीन्स व्हाट? गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन मीन्स व्हाट? गुरुत्वाकर्षण, बरोबर। तुम्हाला माहित आहे की अर्थ काय करते, प्रत्येक ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असते, प्रत्येक ऑब्जेक्टला काय करत असते, स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते, टुवर्ड्स द अर्थ म्हटल्यावर स्वतःकडे ते काय करत असते, अट्रॅक्ट करत असते। मग या अट्रॅक्टिव्ह फोर्सलाच काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशन। व्हिच फोर्स अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट, व्हिच फोर्स अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ, म्हटल्यावर असा बल जो प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचत असतो, म्हणजे पृथ्वीकडे खेचत असतो किंवा अर्थकडे खेचत असतो, त्याच अट्रॅक्टिव्ह फोर्सला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशन। आपण हा ग्रॅव्हिटेशन पार्ट बघत आहे, याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल जाणून घेणार आहोत। ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल काय करणार आहोत आपण, याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। काल आता हे झालं ग्रॅव्हिटेशनची थोडक्यात माहिती, तुम्हाला थोडक्यात माहिती मी सांगितली। आता हा ग्रॅव्हिटेशन प्रत्येक गोष्टीवर लागत असतो, ठीक आहे। आता हा पेन आहे, आता हा पेन मी न सोडला तर फॉल होऊन काय होईल, खाली जमिनीकडे अट्रॅक्ट होईल, म्हटल्यावर ते काय? ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, ते काय? ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे। एखादा क्रिकेटचा सामना चालू आहे, चेंडू मारला आणि चेंडू हवेत गेला, तो हवेतच राहतो का? नाही, तो खाली येतो। काय येतो? कारण सर्टन हाईटला गेल्यावर तिथं काय होतं, ते अट्रॅक्टिव्ह फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो आणि तो खाली येतो, ठीक आहे। प्रत्येक गोष्टी बघा, वर जर कुठली वस्तू पडली तर ते खालीच येते, बरोबर, खाली येते, तरंगत नाही, म्हणजे वातावरणामध्ये तरंगत नाही। पण आपल्या अर्थवरच हे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, अर्थवरच काय आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे। मूनवर अर्थच्या कंपेअर केले तर कमी फोर्स आहे, मूनवर काय आहे? अर्थच्या कंपेअर केली अर्थच्या तर कमी फोर्स तिथं ऍक्ट होत असतो, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। म्हटल्यावर बाकीचे जे ग्रह फिरत आहेत तिथं काय आहे? ग्रॅव्हिटेशन, पण कसं आहे? कमी प्रमाणात आहे। कसं आहे? कमी प्रमाणात। तर मूनवर
आपले प्रत्येक याच्यामध्ये स्पेस मिशन जात असतात, तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये की कशा प्रकारे तिथं काय होत असतं, वस्तू हवेत तरंगत असतात, वस्तू काय होतात हवेत तरंगत असतात, कारण तिथं काय असतो निग्लिजिबल अतिशय कमी असा ग्रॅव्हिटेशन फोर्स तिथं असतो आणि इथं मॅक्सिमम ग्रेटर एक्सटेंट मध्ये अर्थवर असतो, ग्रेटर एक्सटेंट मध्ये अर्थवर ते आढळत असतं. काल तर बघूया आपण हा व्हिडिओ मध्ये काय सांगितलं त्याने. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. 10 पॉइंट मध्ये आपण हा पहिला याचे इंट्रोडक्शन बघणार आहोत. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ युनिव्हर्सल, म्हणजे गुरुत्वाकर्षण बल हा युनिव्हर्सल फोर्स आहे असं सांगतात, म्हणजे वैश्विक बल. काय म्हणतात त्याला, वैश्विक बल. वैश्विक बल काय म्हणतात त्याला, वैश्विक बल. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स, म्हणजे त्याला वैश्विक बल असे म्हणतात. काल सेकंड, इट्स ऍक्ट्स नॉट ओन्ली बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑन अर्थ आल्सो बिटवीन ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स. दुसरा पॉइंट काय म्हणतात ते, आता त्यांनी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स, म्हणजे वैश्विक आहे, म्हणजे पृथ्वीवर नाही तर बाजूला गॅलेक्सी मध्ये, अंतराळामध्ये, युनिव्हर्स मध्ये पण ते आहे, युनिव्हर्स मध्ये पण ते आहे, युनिव्हर्सल फोर्स असल्यामुळे. मग ते काय म्हणतात, इट ऍक्ट्स नॉट ओन्ली बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑन अर्थ. ते म्हणतात पृथ्वीवर असणाऱ्या दोन वस्तूमध्येच फक्त ते लागू होत नाही, बट आल्सो बिटवीन ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स, म्हणजे अवकाशामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ते काय होतो, ऍक्ट होत असतो. म्हणजे पृथ्वीवरच फक्त दोन वस्तूंमध्ये ते ऍक्ट होत नाही, तर अवकाशामध्ये असणाऱ्या, अंतराळामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर ते ऍक्ट होत असतं. मग आता तुम्हाला सांगितलं की निग्लिजिबल रूपात असतं, निग्लिजिबल म्हणजे अतिशय कमी रूपात इथं आढळतं. म्हणजे बाकीचे सॅटेलाइट जे फिरत असतात ते कशावर फिरत असतात, ओन्ली ग्रॅव्हिटेशन फोर्स इज देअर. ते कशाला फिरत असतात, काय डिझेल पेट्रोल भरलेलं असतं त्याच्यामध्ये नाही, एक सोलर एनर्जीवर फिरतात आणि नाहीतर काय कशावर, हे जे अर्थ फिरतात हे एनर्जीवर फिरत नाही, अर्थ आणि प्लॅनेट्स हे कशावर फिरत असतात, ओन्ली ग्रॅव्हिटेशन फोर्स, ओन्ली ग्रॅव्हिटेशन फोर्स. तर हे दोन तुम्हाला कळलं असेल की पृथ्वीवरच नाही तर अंतराळामध्ये पण त्या वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स काय होत असतो, प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये लागू होत असतो किंवा ऍक्ट होत असतो. तिसरं आहे, ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कव्हर्ड बाय सर इसाक न्यूटन. बघा, सर इसाक न्यूटन या शास्त्रज्ञानं काय केलं, ग्रॅव्हिटेशन फोर्सचं डिस्कव्हरेशन केलं. म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण बल फोर्सचा डिस्कव्हर म्हणजे शोधण्याचं काम सर इसाक न्यूटन यांनी केलं. त्याला माहिती आहे की न्यूटन हा काय आहे, एक फेमस सायंटिस्ट, की सायन्स वर्ल्ड मधलं, विज्ञान जगतामधलं झालेला हा इसाक न्यूटन आपल्याला माहिती आहे. याने न्यूटनचे काय लागले, लॉ ऑफ मोशन, 3 लॉ ऑफ मोशन जे 9वी मध्ये बघितलं, त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल आता आपण याच्याबद्दल शिकणार आहोत. म्हणजे याची जी रिसर्च होती, याचा जो शोध होता, डिस्कव्हर होता, ती सायन्स वर्ल्डला एका वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये घेऊन गेलेलं होतं. ठीक आहे, तर हे झालं 30 पॉइंट मध्ये आपल्याला इन शॉर्ट याचं काय केलं, इंट्रोडक्शन आपल्याला कळलं आहे. चौथा आहे, डिस्कव्हर द फोर्स सीन अँड ऍपल फॉल फ्रॉम ट्री ऑन द ग्राउंड. मग हा जो डिस्कव्हर त्याने शोध केला तो कसा शोध लावला, तर त्याने स्टडी केला. कशाचा स्टडी केला बघा, डिस्कव्हर द फोर्स बाय सीइंग अँड ऍपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. तो एका झाडाखाली झोपला होता, विश्रांती घेत होता आणि त्याच्या लक्षात आलं की झाडावर एक ऍपल सफरचंद खाली ग्राउंड वर म्हणजे जमिनीवर पडलं आणि जमिनीवर पडल्यावर त्यानं ते पाहिलं आणि पाहिल्यावर त्यानं शोध लावायला सुरुवात केली की बाबा काय काय तर्क लावायला सुरुवात केली आणि तिथं हा फोर्स काय झाला, डिस्कव्हर झाला. आणि हा फोर्स म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. हा फोर्स म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याच्यामध्ये होतं असं तिथं काय झालं तयार, म्हणजे कळालं त्याला. ठीक आहे, तर हा झाला चौथा मुद्दा. पाचवा, ऍपल फॉल व्हर्टिकली नॉट ॲट अँगल टू व्हर्टिकल, व्हाय डू नॉट हॉरिझॉन्टल डायरेक्शन. बघा, ऍपल फॉल व्हर्टिकली नॉट ॲन अँगल टू द व्हर्टिकल. ऍपल हा व्हर्टिकली नॉट अँगल द व्हर्टिकल. व्हर्टिकली म्हणजे एका सरळ रेषेत ते खाली पडलं. ऍपल काय झालं, सरळ रेषेत खाली पडलं. नॉट अँगल द व्हर्टिकल म्हणजे असं दोलके खात खाली पडलं नाही, असं दोलके खात जसं एक फूल पडतं बघा, कारण त्याला वेटलेस असतो. पण याच्यामध्ये ऍपलला वेट होता आणि तो काय होता, व्हर्टिकलीच खाली सरळ रेषेत. व्हर्टिकली म्हणजे काय, सरळ रेषेत ते खाली पडलं, आदळलं आणि पडल्यावरच
त्याच्या लक्षात आलं की ते व्हर्टिकल सरळ रेषेमध्येच काय होत आहे, पडलेलं आहे आणि त्याच्या मागे एक फोर्स कार्य करत आहे, तो आहे ग्रॅव्हिटेशन, असं त्याला कळालं. आणि त्याने विचार केला की तो ऍपल जो पडलेला आहे तो फॉल झालेला आहे ग्राउंडवर, व्हाय डू नॉट हॉरिझॉन्टल डायरेक्शन, तो आडवा का पडला नाही, असं येऊन आडवा का पडला नाही किंवा आडवा का गेला नाही, तो आडवा जाऊन का पडला नाही, तो सरळ रेषेतच का पडला, हॉरिझॉन्टल का गेला नाही, याचा विचार तो करू लागला. म्हणजे व्हर्टिकली पडलं, ऍपल फॉल झाला, ते ऑब्झर्वेशन करू लागला, पण हॉरिझॉन्टल का पडलं नाही याचा विचार तो काय करू लागला, करू लागला. काल तर हा झाला पाचवा. सहावा, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ. मग असं का घडलं, व्हर्टिकली का आलं, हॉरिझॉन्टल का आलं नाही, कारण काय केलं, अर्थनं त्या ऍपलला, त्या सफरचंदला स्वतःकडे आकर्षित केलं, स्वतःकडे काय केलं, आकर्षित केलं, अट्रॅक्ट केलं, त्याला स्वतःकडे खेचलं. कोणत्या बलानं, ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे गुरुत्वीय बलानं. अट्रॅक्ट्स मस्ट बी डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. फक्त अट्रॅक्ट केलं, अट्रॅक्टिव्ह केलं नाही, आकर्षित केलं नाही, कुठनं अट्रॅक्शन केलं, अट्रॅक्ट केलं त्या वस्तूला डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रामध्ये, केंद्रापासून कुठनं त्याला अट्रॅक्ट केलं, पृथ्वीच्या केंद्रकामध्ये हा ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. कुठे आहे, पृथ्वीच्या केंद्रकात हा ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. तिथनं काय केलं, डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूमध्ये, केंद्राकडून त्या ऍपलला अट्रॅक्ट केलं. आणि एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे प्रत्येक केंद्रामध्येच काय होत असते, केंद्राकडूनच काय होत असते, ती वस्तू अट्रॅक्ट होत असते, ती वस्तू काय होत असते, अट्रॅक्ट होत असते. हे झालं 7.8. न्यूटन थॉट दॅट इफ फोर्स ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन apple on tree at different height from the surface of the earth. मग न्यूटननं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि 8व्या मुद्द्यामध्ये तो असं सांगतो की हा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो ऍपलवरच नाही, सफरचंदवरच नाही, किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या प्रत्येक सफरचंदाचे, तर ट्रीची हाईट कमी जास्त असू शकते, दुसऱ्या सफरचंदावर पण लागू नव्हतं आणि दुसऱ्या ऑब्जेक्टवर पण लागू नव्हतं, म्हणजे ग्रेटर हाईट किंवा डिफरंट हाईट वर पण हा अर्थ सरफेसवर, पृथ्वीवर प्रत्येक वेगवेगळ्या उंचीवर असणाऱ्या वस्तूवर किंवा ऍपल, सफरचंद, ऍपलचं एक उदाहरण त्याने दिलेलं आहे म्हणून सांगत आहे की ऍपलच्या झाडामध्ये प्रत्येक ऍपलच्या फळावर ते काय म्हणताय, लागू होत आहे, असं त्याने काय केलं, आपलं म्हणणं मांडलं. ठीक आहे. इट ऍक्ट्स ऑन ऑल्सो इवन ग्रेटर हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. मी म्हणतो की या डिफरंट हाईट, याच्यापेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जास्त प्रत्येक ऑब्जेक्टच्या उंचीनुसार त्या उंचीवर पण काय होतं, हाईटवर पण तो ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट्स होतो, ग्रॅव्हिटेशन फोर्स काय होतो, ऍक्ट होतो, असं त्याचं म्हणणं आहे. लास्ट पॉइंट आहे, इट ऑल्सो ऍक्ट्स ऑन मून अँड अदर प्लॅनेट्स. हा प्रश्न विचारलाय, म्हणजे होतं का असं त्याने विचारलेलं आहे आणि त्यानंतर पुढे जाऊन त्याने हा प्रूव्ह केलेला आहे. म्हणल्यावर मी डायरेक्ट म्हणलेलं आहे, इट ऑल्सो ऍक्ट्स ऑन मून अँड अदर प्लॅनेट्स. म्हणल्यावर हा चंद्रावर आणि बाकीच्या ग्रहावर पण काय होतो, ऍक्ट्स होतो, पण निग्लिजिबल म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये होत असतो, पण पृथ्वीवर ग्रेटर एक्सटेंट मध्ये होत असतो. तर असा हा पहिला आपला हा ग्रॅव्हिटेशन टॉपिकचा इंट्रोडक्शन अतिशय सोप्या भाषेत तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. जर पुस्तकाला कळलं तर अवघड वाटणार आहे, पण याच्यामध्ये सोपं वाटणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण आज आपण शिकलो. ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स, इज द युनिव्हर्सल फोर्स. हा वैश्विक बल आहे किंवा वैश्विक फोर्स आहे. इट्स ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑफ द अर्थ, इज ऑल्सो बिटवीन ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स. फक्त ते पृथ्वीवर असलेल्या दोन वस्तूवर तर लागू होत नाही, पण अवकाशामध्ये, अंतरामध्ये असणाऱ्या वस्तूवर पण तो लागू होतो. ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर इसाक न्यूटन. न्यूटन ह्या फेमस सायंटिस्टनं ग्रॅव्हिटेशन फोर्सचा शोध लावला. डिस्कवर दॅट फोर्सिंग ऍपल फ्रॉम द ट्री ऑन द ग्राउंड. म्हटल्यावर सफरचंद जो पडत आहे झाडावरचा त्याचा अभ्यास केला. जमिनीवर पडताच त्यानं याचे तर्क लावायला सुरुवात केली. व्हर्टिकली तो पडला, सरळ रेषेत पडला, हॉरिझॉन्टल का पडला नाही असा त्याला प्रश्न पडला. बरोबर. अर्थ मस्ट बी अट्रॅक्ट द ऍपल टुवर्ड इटसेल्फ. त्याला असं कळालं की बाबा अर्थनं काय केलं, त्या सफरचंदला त्या स्वतःकडे आकर्षित केलं, स्वतःकडे काय केलं, त्यानं आकर्षित केलं असं त्याला कळू लागलं. अट्रॅक्ट्स मस्ट बी डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे त्याने अट्रॅक्ट केलं ऍपलला असं त्याला कळालं. न्यूटन थॉट दॅट फोर्स ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन ऍपल.
ट्री ॲट डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणलं ते सांगितलं की प्रत्येक झाडाच्या उंचीनुसार प्रत्येक ॲपलवर तो ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होतो असं न्यूटन सांगत आहे. इट ॲक्ट्स ऑन ऑल्सो इवन ग्रेटर हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. तो म्हणतो की लहान असू दे किंवा मोठी हाईट असू दे, उंची असू दे, प्रत्येक वस्तूवर हा ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होत असतो असं त्याचं सांगणं आहे. इट ऑल्सो ॲक्ट्स ऑन मून अँड अदर प्लॅनेट्स. म्हणल्यावर चंद्र आणि इतर ग्रहावर पण तो काय होत आहे, लागू होत आहे. अशा प्रकारे आपला हा जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे, ग्रॅव्हिटेशन टॉपिक आहे, तो काय झालेला आहे, इथं स्टार्ट झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय कुठलाही अवघड शब्द असं नाही आहे. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, म्हणजे प्रत्येक जगामध्ये प्रत्येक याच्यामध्ये युनिव्हर्समध्ये सापडतं, बरोबर. म्हणजे अर्थवरच नाही तर युनिव्हर्समध्ये त्याचा काय आहे ते लागू होतं. ठीक आहे. त्यानंतर कुठलाही अवघड शब्द याच्यामध्ये नाही आहे. तर काय करा बाळांनो, तर हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये थोडं डेरिव्हेशन मध्ये दिलेले आहे, डेरिव्हेशन म्हणजे इक्वेशन दिलेले आहेत. तर हा पार्ट बिलकुल सोपा आहे. फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, इंट्रोडक्शन मध्ये परीक्षेला नोट विचारते, राईट नोट ऑन ग्रॅव्हिटेशन आणि हाऊ डिस्कवर ग्रॅव्हिटेशन आणि हू डिस्कवर. मग या तिन्हीचं उत्तर काय आहे बाळांनो, की आता तुम्हाला विचारलं हू डिस्कवर ग्रॅव्हिटेशन, तर तुम्ही इसाक न्यूटन म्हणू शकता. आणि व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन फोर्स, मग काय लिहिणार तुम्ही, हे लिहू शकता तुम्ही, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ असं सांगू शकता. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग तुम्हाला विचारते हाऊ डिस्कवर ग्रॅव्हिटेशन फोर्स, तर तुम्ही सांगायचं सर की न्यूटन हे काय करत होतं की त्यांना काय केलं, ॲपलचं जे फॉल होत आहे, ॲपल जे फॉल झालेले आहे ग्राउंडवर, याचं काय केलं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यावरून हा डिस्कवर करण्यात सुरुवात झाली. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारतील की वेअर अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट, तर सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे केंद्रकामध्ये पृथ्वीचा हा जो केंद्रक आहे तिथून काय करते, या प्रत्येक वस्तूला ती काय करत असते, अट्रॅक्ट करत असते. ठीक आहे. कळालं. तर हे आपलं इंट्रोडक्शन फक्त झालं. आता याच्या पुढे तुम्हाला मला वाटतं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, मोशन नाही, मोशन नवी लॉ. आता न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स आहे, त्यानंतर केपलरचे नियम आहे, त्यानंतर फ्री फॉल आहे, त्यानंतर कायनेटिक एनर्जी असेल, त्यानंतर वेट आणि मास असेल, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी बद्दल माहिती दिलेली आहे थोडीशी त्यांनी. तर हा टॉपिक सोपा आहे, पण लक्ष देऊन जर ऐकला तर हा टॉपिक सोपा आहे, नाही तर थोडासा किचकट आहे. थोडासा काय आहे, किचकट आहे. ॲक्सेलरेशन पण बघणार आहोत, म्हणजे त्वरण जे 9वीला शिकवलं तुम्ही ॲक्सेलरेशन मध्ये कसा बदल होतो, तो सगळा या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत. काल तुम्हाला हा ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल तुम्हाला काय शंका असेल, इंट्रोडक्शन बद्दल प्रस्तावनाबद्दल याची शंका असेल तर मला तुम्ही नक्कीच विचारा, ग्रुपवर टाका किंवा इंडिव्हिज्युअल विचारा. ठीक आहे. तर हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे विज्ञान 1चा. म्हणून आता विज्ञान 2चा बाजूला ठेवा आणि 1चं काय करा, अभ्यासाला घ्या. 1चा टॉपिक अभ्यासाला घ्या. व्हिडिओ जेव्हा समोर येईल तेव्हा पुस्तक, हेडफोन आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त आणि पेनच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी तुमच्या समोर असू नये. फक्त मी जेव्हा सांगेन की बाबा उद्या तुमची टेस्ट आहे विज्ञान 2ची, पहिल्या टॉपिकवर लास्ट टेस्ट, पहिल्या टॉपिकवर लास्ट प्रत्येक 3 टेस्ट मी घेणार आहे. ही लास्ट टेस्ट म्हटल्यावर फक्त विज्ञान 2चं पुस्तक घ्यायचं आहे, नाहीतर ती टेस्ट झाली की पुन्हा 1चाच आपण कंटिन्यू करत जाणार आहोत. ठीक आहे. हा टॉपिक संपला तर आपण पुढं पुन्हा जाणार आहोत. तर हा व्हिडिओ जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्हाला याची शंका मांडणं विचार. ठीक आहे. धन्यवाद.